नमस्कार, नेहाज रेसिपी अँड टिप्समध्ये मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूच्या पाण्याची वडी तयार करणार आहोत। अळूची वडी तयार करत असताना बऱ्याच जणांचा तो अळूचा रोल सुटतो किंवा ते मिश्रण एवढे सैल होतं जेणेकरून ती वडी छान अशी कुरकुरीत होत नाही किंवा छान असा आकार देता येत नाही। तर असे एक ना अनेक प्रॉब्लेम येतात। तर आज मी तुमच्यासोबत अगदी छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करणार जेणेकरून छान अशी परफेक्ट आपली ही वडी तयार होणार। त्यासोबतच मी तुम्हाला व्यवस्थित असं हे प्रमाण दिलेलं आहे जेणेकरून तयार होणारी अळूवडी उकडल्यानंतर अळूवडीचा रोल ही तुम्हाला परफेक्ट असा करता येईल व छान असं हे मिश्रण लावताही येईल। त्यासोबतच अळूवडीचा रोल तयार झाल्यानंतर छान अशी ही अळूवडी कुरकुरीत सुद्धा होणार। बऱ्याचदा काय होतं, अळूवडी ही घशामध्ये दाटल्यासारखी होते। तर त्यासाठी आपण इथं एक महत्त्वपूर्ण टिप अशी बघणार आहोत जेणेकरून अळूवडी ही अजिबात घशात दाटल्यासारखी होणार नाहीत व आवाजावरूनही तुम्हाला कळालं असेल की किती छान अशी ही कुरकुरीत कमी तेलकट व भरपूर सारे लेयर्स असणारी ही अळूवडी तयार केलेली आहेत। तर चला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हीही बनवलं तर अगदी परफेक्ट ह्याच पद्धतीने तुमची ही अळूवडी तयार होईल व तुमची रेसिपी कुठेही बसणार नाही। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथं एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर वाटण तयार करण्यासाठी मी इथं एक वाटी छान असं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार। त्यासोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट हवी तर तुम्ही मिरचीचा देखील जास्त वापर करू शकता। त्यासोबतच 15 ते 20 इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर इथं लसणाचा जास्त वापर करायचा आहे आणि 1 इंच आलं, त्यासोबतच 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि सर्व हे साहित्य टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। तर इथं मी 20 मिनिटे अगोदर 2 चमचे चिंच ही अर्धी वाटी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती। त्यानंतर छान अशी ही चिंच खोडून घेतली व चाळणीने छान असं हे पाणी गाळून घेतलं। त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे गूळ टाकून छान असं मिक्स करून घेतलं। अळूची पानं ही 2 प्रकारची असतात। तर बघा अशा पद्धतीची ही काळ्या देठाची पानं ही कमी खाजरी असतात। तर आपण जेव्हा अळूची वडी बनवत असतो ना, तर त्यासाठी अशा पद्धतीचे हे पानं घ्यायचे। तर बघा इथं मी अशा पद्धतीचे हे 10 पानं घेतलेली आहेत। तर आता ह्या पानांचा देठाचा भाग काढून छान अशी ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर वडीसाठी अशी काळ्या देठाची पानं घ्यायची जी कमी खाजरी असतात। त्यासोबतच वडी ही चवीला उत्तम तयार होते। अलगद हाताने हे त्यानंतर लाटण्याने हे पान असं अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे, ज्यामुळे ते थोडंसं मऊ होते व व्यवस्थित अशी ही वडी गुंडाळता येते। तर सगळी पानं लाटून ही मस्त अशी मऊ तयार करून घेतली। त्यानंतर आता अळूवडीचं मिश्रण तयार करूया। तर एका बाउलमध्ये मी इथं 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव चम्मच हळद टाकणार, त्यासोबतच तयार केलेलं मिरचीचं वाटण, भाजलेल्या जिऱ्याची 1 चम्मच पावडर, पाव चम्मच गरम मसाला आणि थोडा ओवा हातामध्ये अशा पद्धतीने क्रश करून टाकून घेणार। त्यासोबतच पाव चम्मच हिंग आणि 2 मोठे चम्मच ह्यामध्ये मी तीळ घातलेली आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। अळूवडी छान अशी ही कुरकुरीत होण्यासाठी इथं मी अर्धा कप इतपत मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्यासोबतच ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अर्धा कप इतपत। सर्व साहित्य टाकल्यानंतर ह्यामध्ये चिंचगुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर चिंचगुळाचं पाणी ह्यामध्ये आवर्जून घाला, स्किप करायचं नाही। थोडंसं मिक्स करून घेतलं, त्यानंतर ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून छान असं हे सरसरीत मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण मिक्स करून तयार झालेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने चमच्यावरती घेतल्यावरती असं बघा न झटकता अगदी पहिल्याच वेळेस हे मिश्रण खाली पडतं, म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता लगेच वड्या बनवायला सुरुवात करूया। आता वड्या बनवण्यासाठी अळूचं पान अशा पद्धतीने पाटावरती पालथं ठेवायचं व त्यावरती बघा असं सर्व हे एकसारखं मिश्रण लावून घ्यायचं।
कुठं पातळ व कुठं जाड असं लावायचं नाही. अशा पद्धतीने सर्वीकडे छान असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. जर मिश्रण हे पातळ केलं तर रोल हा छान बनत नाही व जास्त घट्ट केलं तर अळूवडी ही घशात दाटल्यासारखी होते. तर अशा पद्धतीचं अगदी न झटकता सर्व मिश्रण लगेच पडतं त्यानुसार हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने एका पानाला मिश्रण लावल्यानंतर आता लगेच ह्या पानाच्या विरुद्ध दिशेला आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा अशाच पद्धतीने हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर जेवढा आपल्याला जाड रोल हवा आहे तेवढा आपण ह्यामध्ये पानांचा वापर करू शकतो. तर मी इथे ह्यामध्ये 5 पानांचा वापर करत आहे. जर तुम्हाला 3 पानांचाही वापर करायचा असेल तर तुम्ही त्यानुसार जाड किंवा बारीक तसा करू शकतात. तर बघा ह्यावरती अशा पद्धतीने मी ह्या 5 पानांना हे मिश्रण लावून घेतलं व आता याचा रोल कसा तयार करायचा अगदी बारीक टिप्ससोबत ते पाहूया. बघा अशा पद्धतीने अळूची पानं ही विरुद्ध दिशेने ठेवल्यानंतर त्यांना मिश्रण लावून घेतलं व अशा पद्धतीने आता ह्या पानाच्या कडा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने दुमडून घ्यायचं. याने काय होतं यातील मिश्रण आपण जेव्हा रोल हा बनवत असतो तर अजिबात बाहेर पडत नाही. तर अशा पद्धतीने ह्यांच्या कडा मी चारी बाजूने दुमडून घेतल्या. त्यानंतर बघा अशा पद्धतीने दाबूनच हा रोल तयार करायचा आहे, सैलसर राहू द्यायचा नाही. तर बघा अशा पद्धतीने प्रेस करत जायचं आहे बोटांनी आणि छान असं हा रोल आपल्याला तयार करायचा आहे. व अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पानांचाही रोल तयार करून घेतला. रोल तयार झालेला आहे. तर काही पाने ह्यामध्ये लहान होती तर अशा पद्धतीने इथं छोटा हा रोल तयार झालेला आहे. तर दोघंही रोल तयार करत असताना गॅसवरती एका बाजूला मी पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवलेलं आहे. तर आता पाणी छान असं खडखडून उकळलेलं आहे. त्यानंतर ह्यावरती मी आता चाळणी ठेवणार आणि चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ह्या चाळणीमध्ये दोघंही रोल अगदी फक्त 10 ते 12 मिनिटापर्यंत छान असे वाफवून घेणार. तर बघा अशा पद्धतीने हे रोल मी ह्यावरती ठेवले आणि झाकण ठेवून छान असं 10 ते 12 मिनिटापर्यंत यांना स्टीम करून घेतलं. तर बघा अगदी 12 मिनिटानंतर परत पुन्हा चेक करूया. तर मस्त असे हे रोल आपले शिजले आहेत. तर अगदी आपण सुरीने देखील हे चेक करून बघू शकतो. मिश्रण जर सुरीला किंवा टूथपिकला नाही चिटकलं म्हणजे समजून जायचं की आपला हा रोल छान असा शिजला आहे. तर आता यांना थंड झाल्यानंतर मस्त असे यांच्या वड्या तयार करूया. तर अगदी एका आकाराच्या आपल्याला ह्या वड्या तयार करायच्या आहेत. तर अशा संपूर्ण मी ह्या वड्या सुरीने कट करून घेतल्या. रोल छान असा थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कापायच्या आहेत. तरच वड्या छान अशा कापल्या जातात. तर बघा किती मस्त असे पदर सुटलेले आहेत वडीला. तर अशा पद्धतीने सुरी ही अगदी खालीपर्यंत न्यायची व ही वडी कट करायची आहे. तर अशा सर्व ह्या वड्या मी कट करून घेतल्या. वड्या ह्या कापत असताना मात्र 1 सेंटीमीटर ह्या साईडच्या मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत. अतिशय पातळ किंवा अतिशय जाड ह्या वड्या कापायच्या नाही. तर अशा पद्धतीने ह्या वड्या कापून घेतल्या. त्यानंतर आता यांना तळून घेऊया. तेल छान असं हे तापलं आहे. तर इथं आपण ह्या वड्या डीप फ्राय करणार आहोत. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही यांना शॅलो फ्राय देखील करू शकतात. तर अशा पद्धतीने तेल छान असं तापल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरती अगदी 5 ते 6 वड्या आपल्याला एकाच वेळी टाकून मस्त अशा ह्या तळून घ्यायच्या आहेत. वड्या टाकल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी तरी आपल्याला ह्या वड्यांना अजिबात हात लावायचा नाही. जेणेकरून असं केल्याने काय ह्या वड्यांचं हे लेयर सुटू शकतात. मिनिटभरासाठी यांना असंच राहू द्यायचं. त्यानंतर यांना दोन्ही बाजूने 5 ते 6 मिनिट तांबूस रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने सर्व ह्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भरपूर लेयर असलेल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता संपूर्ण ह्या वड्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार. तर ह्यामध्ये मी तुम्हाला ओल्या नारळाचा चव हा जास्तीचा घ्यायचा सांगितला आहे. जेणेकरून बेसन पिठामध्ये जेव्हा आपण ओल्या नारळाचा हा चव टाकतो तर असं रवाळ टेक्स्चर येतं व वडी ही घशामध्ये दाटल्यासारखी होत नाही. अर्धी वाटी आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. जेणेकरून ही छान अशी कुरकुरीत होते. तर तुम्हीसुद्धा बघा अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा. कुठंही तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही.
अगदी परफेक्ट तयार होतील. तर अगदी नवशिकाऊसुद्धा पहिल्याच प्रयत्नात छान अशा परफेक्ट ह्या अळूवड्या तयार करू शकतात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.